तर आज आपण आलो आहे भाजलेणी पाहण्यासाठी। महाराष्ट्रातील पहिली बौद्ध लेणी आपण जिला म्हणतो ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील भाजलेणी। म्हणजे सम्राट अशोकांच्या काळामध्ये या बौद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे। भिक्षू निवासांच्या बाहेरील वरांड्याची आपल्याला मनोदी स्तूप पाहायला मिळतो की येथील लोकांनीच या स्तूपावरील हर्मिका आणि छत्री तोडून टाकलेली आहे। याचं कारण असं होतं, चैत्यगृहामध्ये आतमध्ये आल्यानंतर डायरेक्ट स्तूपाजवळ जाऊन पाया न पडता आपल्याला स्तूपाच्या बाजूने पहिला प्रदक्षिणा घालायची आहे। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर स्तूपासमोर जाऊन बसून पंचांग प्रणाम करायचा आहे। या पिलरवरती आपल्याला बुद्धांचे पेंटिंग पाहायला मिळतात, बुद्धांचे चित्र पाहायला मिळतात। काही पिलरवरती आपल्याला बुद्ध धम्मातील चिन्ह देखील पाहायला मिळत आहे। आपण इथे आल्यानंतर या पिलरवरील बौद्ध चिन्ह आणि दुसरं झालेली बौद्ध पेंटिंग नक्की पहा। हे बघा, या ठिकाणी आपल्याला 4 घोडे पाहायला मिळतात आणि या ठिकाणी हा रथ आहे। या रथाचा इथे आपल्याला चाक पाहायला मिळतो। खूप जबरदस्त आणि बारकाईने या शिल्पकारांनी या शिल्पाचं कोरीकाम करून ठेवलेलं आहे। ही जागा पाहिल्यानंतर असं वाटतं की एकेकाळी या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती असावी। भाजलेणीवरील आपण अशा ठिकाणी आलेलो आहे, या ठिकाणी सहसा कोणाला येऊन देत नाही। या ठिकाणी आपल्याला 4 भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात। बुद्ध धम्मातील मोठ्या पदावर गेलेले जे भिक्षू असतील त्यांचे राहण्याचे ठिकाण हे असावं, कारण की खूप सुंदर असं या भिक्षू निवासस्थानचं कोरीकाम झालेलं आहे। 2000 वर्षापूर्वीचं लाकडाची जी सुरळी तयार केलेली आहे ती आज देखील आपल्याला तशी पाहायला मिळत आहे। आपण इकडे लेणीच्या शेवटला आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा धबधबा पाहायला मिळतो। नमो बुद्धाय, जय भीम। मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रातील पहिली लेणी आपण जिला म्हणतो ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील भाजलेणी। भाजेची उपलेणी जी आहे ती आहे कार्ला बौद्ध लेणी। ज्यावेळेस ब्रिटिश भारतात आले त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा जी बौद्ध लेणी सापडली ती म्हणजे भाजे बौद्ध लेणी सापडली होती। त्यावेळेस त्यांनी भाजे बौद्ध लेणीची नोंद करून ठेवली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील पहिली लेणी ही भाजे बौद्ध लेणी ठरत आहे। तर महाराष्ट्रातील पहिली भाजे बौद्ध लेणी असून तर ती आहे जीवदानी बौद्ध लेणी। तर ती कशी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया। भाजे बौद्ध लेणीवरती आपल्यासोबत राजेसाहेब देखील आलेले आहेत। जय भीम, नमो बुद्धाय। त्यांचा मुलगा देखील सौरव आपल्या सोबत आलेला आहे। जय भीम। आणि आपल्या सोबत राजगुरू साहेब देखील आलेले आहेत। जय भीम। भाजा बौद्ध लेणीवरती आपल्याला चैत्यगृहामध्ये बौद्ध स्तूप पाहायला मिळतो, त्याच्यावरचा ग्लेस पाहायला मिळतो, त्याच्यावरची चमक पाहायला मिळते। ही जी चमक आहे ही सम्राट अशोककालीन चमक आहे। म्हणजे स्तूपाच्या वरील जी चमक आहे, जी चकाकी आहे, तो ग्लेज आहे, हा सम्राट अशोक कालीन आहे। म्हणजे सम्राट अशोकांच्या काळामध्ये या बौद्ध लेणीचं कोरीकाम झालेलं आहे। हीच चकाकी आपल्याला मुंबई येथील जीवदानी बुद्ध लेणीवरती पाहायला मिळते। हा बौद्ध स्तूप जर आपण पाहिला, याच्यावरती चमक आहे, हा जो ग्लेज आहे सम्राट अशोकांच्या काळातील आहे। हे बघा किती चकाकी याची सुंदर आहे। आपण चैत्यगृहामध्ये आतमध्ये आल्यानंतर डायरेक्ट स्तूपाजवळ न जाता आपण स्तूपाला पहिलं प्रदक्षिणा घालायची आहे। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला स्तूपासमोर बसून पंचांग प्रणाम करायचा आहे। ही बौद्ध धम्मातील जुनी परंपरा आहे। तर आपण देखील चैत्यगृहामध्ये आल्यानंतर पहिलं स्तूपाला प्रदक्षिणा घातली पाहिजे आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतरच स्तूपासमोर बसून पंचांग प्रणाम केला पाहिजे। चैत्यगृहामध्ये आपल्याला एकूण 29 पिलर पाहायला मिळतात। या पिलरवरती आपल्याला प्राचीन बौद्ध पेंटिंग पाहायला मिळते। आज ती पेंटिंग तर तुम्ही बघाल तर खूप धूसर झालेली आहे। स्तूपाच्या डाव्या साईडला जे पिलर आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता, इथे वरच्या साईडला आपल्याला काही चित्रे पाहायला मिळत आहे। इथे बुद्धांचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे।
इकडे वरच्या साईडला आपल्याला आज ती पेंटिंग आहे, जी चित्र आहेत ते दुसरं झालेलं दिसून येतं. धम्मचक्र मुद्रा यामध्ये देखील आपल्याला बुद्धांचे पेंटिंग पाहायला मिळत आहे. खूप सुंदर असं बुद्धांचं इथे पेंटिंग पाहायला मिळतं. बुद्धांचे विविध मुद्रेमध्ये हे चित्र या पिलरवरती कोरण्यात आलेले आहे. बुद्ध धम्मातील प्राचीन चिन्ह आपल्याला इथे एका स्तंभावर पाहायला मिळतात. या ठिकाणी जर बघितलं तर हे बुद्ध धम्मातील चिन्ह आहेत. पुढील देखील स्तंभावर जर पाहिलं, या ठिकाणी देखील आपण बुद्ध धम्मातील चिन्ह पाहू शकतो. चैत्यगृहामध्ये स्तूपाच्या समोर साईडला आपल्याला इथे थोडंसं कोरीकाम झालेलं पाहायला मिळतं. हे कोरीकाम कसलं आहे याची आपल्याला मात्र शंका आहे. कारण की हे जर आपण पाहिल्यानंतर असं वाटतं की नंतरच्या काळामध्ये कोणीतरी गेम खेळण्यासाठी हे नंतर कोरण्यात आलेलं आहे. चैत्यगृहातील जे स्तूप आहे त्याच्यावरील छत्री आहे ती नष्ट झालेली आहे, पण वरती जे गजपुष्ट भाग आहे, हत्तीच्या पाठीच्या कणासारखा वरील जो भाग आहे तो कोरीवकाम आहे, त्याला आपल्याला आज देखील लाकडी सुळई पाहायला मिळत आहे. म्हणजे 2200 वर्षापूर्वी या लाकडी सुळईचं बांधकाम झालेलं आहे. 2000 वर्षापूर्वीचं जे लाकडी कोरीवकाम आहे आज देखील आपल्याला ते पाहायला मिळत आहे. खरंच खूप आश्चर्य वाटत आहे. भाजे बौद्ध लेणीवरील चैत्यगृहातील आपण जे स्तूप पाहिलं, त्याच्यावरील जो ग्लेस पाहिला, ती चकाकी पाहिली, ही सम्राट अशोकाच्या काळातील आहे. ही चकाकी आपल्याला मुंबई येथील जीवदानी बुद्ध लेणीवरती पाहायला मिळते. सम्राट अशोकांनी बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी धम्मरक्षक महाराष्ट्रामध्ये पाठवले होते. त्यावेळेस ते धम्मरक्षक सागरी मार्गाने मुंबई येथील नालासोपारा ते उतरले असतील. त्या बंदरावरती ते उतरल्यानंतर पहिल्यांदा डोंगर पाहायला मिळतं. ते डोंगर आहे जीवदानी डोंगर. त्या जीवदानी डोंगरावरती त्यांनी पहिल्यांदा बुद्ध लेणी कोरण्याचं काम केलं असावं, असं तर्क विनायक परब सर यांचं आहे. कारण की मुंबईपासून भाजेपर्यंत येण्यासाठी 150 किलोमीटर अंतर हा आहे. त्याच्यामुळे इतक्या लांब ते पहिल्यांदा का आले असतील, तर त्यांनी इथे कोरीवकाम न करता त्यांनी सुरुवातीलाच मुंबई येथील जीवदानीवरती आपलं कोरीवकाम सुरू केलं असावं. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ती चकाकी पाहायला मिळते. आज मुंबई येथील जीवदानी गडावरती धार्मिक स्थळ देखील आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी देवीची मूर्ती देखील बसवलेली आहे. त्या मूर्तीच्या पाठीमागे आपण एक शिल्प बघतो. ते शिल्पावर जी चकाकी आहे ही मौर्यकालीन आहे. हे सम्राट अशोकांच्या काळातील कोरीवकाम आहे. भारतीय पुरातन अभ्यासक, बुद्धिस्ट गोल्ड मेडलिस्ट विनायक परब सर यांनी हे लोकसत्ता.com यांच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आज जीवदानी गडावरील बौद्ध लेणीची काय अवस्था आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे. महाराष्ट्रातील पहिली लेणी कोणती यासाठी कार्बन डेटिंग मेथड यूज जर केली तर हे नक्की जगासमोर येईल की या लेणीचं कधी कोरीवकाम झालं होतं. पण तसं होणार नाही. कार्बन डेटिंग मेथड म्हणजे काय, या लेण्यांची, या शिल्पांची किती प्रमाणात झीज झाली आहे त्याच्यावर नाही लक्षात येतं. वातावरणातील होणारे बदल, वाढतं तापमान याच्यावरनं हे लक्षात येतं या शिल्पांचं, या लेणीचं किती झीज झाली आहे. यावरून हा अंदाज काढला जातो. पण तसं होणार नाही. पण सध्या जीवदानी गडावरती प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, त्यामुळे भारतीय पुरातत्व विभाग कार्बन डेटिंग मेथड यूज करणार नाही हे आपल्याला माहीत आहे. मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये मनोजी स्तूपचं उल्लेख केलं होतं. इथे भाजे लेणीवरती आल्यानंतर आपल्याला जे मेन चैत्यगृह आहे त्या डाव्या साईडला आपल्याला भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतो. त्या भिक्षू निवासस्थानच्या बाहेरील जे वरंडा आहे त्या ठिकाणी आपल्याला एक मनोजी स्तूप देखील पाहायला मिळतो. खूप सुंदर असं मनोजी स्तूपचं कोरीवकाम झालेलं आहे. बरंचसं ते मनोजी स्तूप नष्ट झालेलं आहे. भाजे लेणीवरील आपण अशा ठिकाणी आलेलो आहे, या ठिकाणी सहसा कोणाला येऊन देत नाही. हे येथील भिक्षू निवासस्थान आहे. जर आपण बघितलं तर हे इकडे एक खोली आहे. या खोलीमध्ये सध्या आपल्याला दगडी बेड वगैरे पाहायला मिळत नाहीये. बाजूच्या लेणीमध्ये आपल्याला दगडी बेड पाहायला मिळतो. या ठिकाणी जे भंतीजी होते या ठिकाणी राहत होते, मेडिटेशन करत होते, त्यांची ही राहण्याची जागा होती. या जागेचं आपण जर कोरीवकाम बघितलं तर खूप सुंदर इथे कोरीवकाम झालेलं आहे. भिक्षू निवासस्थानाच्या बाजूला आपल्याला पिंपळ पानाच्या आकाराचं कोरीवकाम पाहायला मिळतो. हे बा, खूप सुंदर असं भिक्षू निवासस्थानाच्या बाहेरील भिंतीवरती हे कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, ही पण आपल्याला या ठिकाणी एक कोरीवकाम पाहायला मिळतो. जे भंती असतील त्यांच्या काही वस्तू असतील, चिवर असेल, भिक्षापात्र असेल, या ठिकाणी ठेवण्यासाठी त्यांची ही जागा इथे आपल्याला पाहायला मिळते.
इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक दगडी बेड पाहायला मिळतो. हे बघा, या ठिकाणी भंतीजी वगैरे राहत होते, ते या ठिकाणी बसत असतील, मेडिटेशन वगैरे करत होते आणि या ठिकाणी झोपत देखील होते. एक लहानशी आकाराची ही भिक्षू निवासस्थान खोली आहे. हे बघा, खूप सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे. हे देखील त्याच प्रकारचं आहे. या ठिकाणी आपल्याला एक दगडी बेड पाहायला मिळत आहे. या भिक्षू निवासांच्या बाहेरील भिंतीवरती हे कोरीवकाम आपण बघू शकतो. हे जे कोरीवकाम आहे हे पिंपळ पानाच्या आकाराचं आहे. ज्याप्रमाणे आपण कोंढाणे बुद्ध लेणी बघतो, त्या कोंढाणे बुद्ध लेणीच्या प्रवेशद्वाराच्या वरती देखील याच प्रकारचं कोरीवकाम झालेलं आहे. आणि भाजे बुद्ध लेणीच्या इथे आल्यानंतर आपण बघू शकता की पिंपळ पानाच्या आकाराचं कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतो. येथील देखील आपण भिक्षू निवासस्थान पाहू शकता. ही एक लहानशी खोली आहे. एक भिक्खू इथे राहू शकतो, अशा प्रकारे या खोलीचं कोरीवकाम झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दगडी बेड वगैरे पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी एक कोरीवकाम झालेलं आहे. रात्रीच्या वेळेस इथे दिवे वगैरे लावण्यासाठी या जागेचं कोरीवकाम झालेलं आहे. खूप सुंदर असं हे भिक्षू निवासस्थानचं कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, या ठिकाणी आपल्याला एक शिल्प पाहायला मिळतं. जर शिल्प जर बघितलं तर असं वाटतं हे द्वारपालचं शिल्प आहे. याच्या बाजूला देखील आपण बघू शकता हे पिंपळ पानाच्या आकाराचं कोरीवकाम झालेलं आहे. खूप सुंदर कोरीवकाम झालेलं आहे. या ठिकाणी देखील आपल्याला एक शिल्प पाहायला मिळतं. हे शिल्प देखील द्वारपालचं शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. लेणी क्रमांक 8च्या इथे आल्यानंतर आपल्याला एक भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतं. या भिक्षू निवासस्थानच्या बाहेरील वरांड्यामध्ये आपल्याला खूप सुंदर असं शिल्प पाहायला मिळतं. खूप सुंदर असं कोरीवकाम झालेलं पाहायला मिळतं. हे बघा, बाहेरील वरांडा साईडला ही दगडी भिंत आहे. या ठिकाणी आपल्याला प्राचीन शिल्पपट पाहायला मिळतं. या ठिकाणी आपल्याला एक शिल्प पाहायला मिळतं. खूप सुंदर असं त्या शिल्पाचं कोरीवकाम झालेलं आहे. इथे आपल्याला एक पिलर पाहायला मिळतो. हा जो पिलर आहे हा अर्धवट आहे. या अर्धवट पिलरला पिलास्टर असं म्हणतात, कारण की हा पिलर अर्धा भिंतीमध्ये असतो आणि हा अर्धा बाहेरील साईडला असतो. या पिलरच्या वरच्या साईडला एक चौथरा आहे. या चौथऱ्यावरती आपल्याला इथे शिल्प पाहायला मिळतात. खूप सुंदर असं या शिल्पांचं कोरीवकाम झालेलं आहे. या वरांड्याच्या वरच्या साईडला आपल्याला दगडामध्ये छोटे छोटे लहान लहान स्तूप पाहायला मिळतात. हे बघा, या वरच्या साईडला, वरांड्याच्या वरच्या साईडला इकडे कोरीवकाम झालेलं आहे. या वरच्या भागात आपल्याला संपूर्ण ठिकाणी छोटे छोटे स्तूप पाहायला मिळत आहे आणि स्तूपांच्या बाजूला देखील आपल्याला कोरीवकाम पाहायला मिळतो. ते जे कोरीवकाम आहे त्या स्तूपांच्या बाजूला शिल्पांचं कोरीवकाम झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे आपण चैत्यगृहामध्ये वरच्या साईडला जी लाकडी सुळई पाहिली, याच ठिकाणी आपल्याला वरच्या साईडला कोरीवकाम पाहायला मिळतं. चैत्यगृहामध्ये वरच्या साईडला लाकडी कोरीवकाम पाहायला मिळतं. या ठिकाणी आल्यानंतर दगडामध्ये ते कोरीवकाम झालेलं आपल्याला इथे दिसून येतो. वरांड्याच्या उजव्या साईडला देखील आपल्याला शिल्पपट पाहायला मिळतं. हे बघा, खूप सुंदर असं हे शिल्पपटाचं कोरीवकाम झालेलं आहे. हे जर आपण बघितलं की या ठिकाणी आपल्याला रथ पाहायला मिळतो. हे बघा, या ठिकाणी आपल्याला 4 घोडे पाहायला मिळतात आणि या ठिकाणी हा रथ आहे. या रथाचा इथे आपल्याला चाक पाहायला मिळतो. या रथावरती बसलेले हे जे शिल्प आहे, ते 3 शिल्प आहेत. या ठिकाणी जे दाखवण्यात आलेलं आहे हे त्यावेळेसचे राजा असावे आणि त्यांच्या बाजूला देखील 2 जे शिल्प आहेत, हे महिलांचं शिल्प आहे. खूप सुंदररित्या या शिल्पाचं कोरीवकाम झालेलं आहे. या राणींच्या केसाचा भाग देखील इकडे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. राणीच्या डोक्यावरती जे फुलं वगैरे आहे त्यांचं देखील कोरीवकाम आपल्याला इथे स्पष्ट दिसून येतो. हे जे राजा होते, जे रथामध्ये बसलेले राजा आहेत, त्यांचं देखील इथे हे जे डोक्यावरील जो फेटा आहे तो देखील खूप सुंदररित्या त्यांनी दगडामध्ये कोरून ठेवलेला आहे. महिलांनी घातलेली ती ज्वेलरी आहे ती देखील शिल्पकारांनी खूप सुंदररित्या आपल्या शिल्पातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी देखील एक घोडा पाहायला मिळतो. त्या घोड्यावरती एक युवक आपल्याला बसलेला पाहायला मिळतं. इथे देखील त्याच प्रकारचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. इथे घोड्याचं कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतं आणि घोड्यावरती बसलेले जे युवक आहे ते देखील आपल्याला इथे स्पष्ट दिसत आहेत. इकडे जर आपण बघितलं, या ठिकाणी देखील आपण बघू शकतो
या ठिकाणी हत्तीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या हत्तीवरती बसलेले जे राजा आहेत त्यांचं शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्या राजांच्या गळ्यामध्ये मोठा हार घातलेलं यांनी इथे या शिल्पामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. खूप जबरदस्त आणि बारकाईने या शिल्पकारांनी या शिल्पाचं कोरीवकाम करून ठेवलेलं आहे. आज देखील हे शिल्प आज बघतोय तसं तसं आपल्याला पाहायला मिळते. फक्त थोडंसं त्यांचं त्या दगडाची झीज झाल्यामुळे काहीच ठिकाणी आपल्याला काही शिल्प दुसरं झालेले पाहायला मिळतात. संपूर्ण या भिक्षू निवासांच्या बाहेरील भिंतीवरती आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळतो. हे येथील भिक्षू निवासस्थान आहे. लहानसं भिक्षू निवासस्थान आहे. हे मोठे त्यावेळेसचे कुठल्या मोठ्या पदावरील भंती जे असतील त्यांचीही राहण्याची खोली असावी. कारण की बऱ्याचशा ठिकाणी आपण भिक्षू निवासस्थान बघतो. काही भिक्षू निवासस्थानच्याच बाहेरील भिंतीवरती छान असं कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेस मोठ्या पदावरील जे भंती जे असतील तेच इथे राहत असतील. या ठिकाणी आपण कोरीवकाम जर पाहिलं की आसनचं कोरीवकाम झालेलं आहे. ही जागा पाहिल्यानंतर असं वाटतं की एकेकाळी या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती असावी. त्यावेळेस ती मूर्ती जरी असली तरी ती लाकडाची किंवा मग ती पितळाची असू शकते असं आपलं फक्त अंदाज आहे. या आसनावरील आपण हे 4 पिलर बघतोय. आज येथील समोरील पिलर हे नष्ट झालेले आहेत, पण हे काही मागचे 2 पिलर आहेत त्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी 4 पिलर असावे म्हणजे या ठिकाणी बुद्धांची मूर्ती नक्की असावी. लेणी अभ्यासक सूरज जगताप सरांनी माहिती दिल्याप्रमाणे असं आहे, हे स्तूप आहे त्यांची जी तोडफोड झालेली आहे इथीलच काही लोकांनी ते तोडलेलं आहे. भाजी लेणीवरती जर तुम्ही डाव्या साईडला आला तर आपल्याला खूप सारे स्तूप पाहायला मिळतात. हे जे एकूण स्तूप आहेत हे 14 स्तूप आहेत. म्हणजे ज्या वेळेस जे मोठ्या पदावरती केलेले भंती जे आहे, अरहंत पदावरती गेलेले जे भंती जे आहेत त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अस्थीवरती किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तूवरती हे स्तूप इथे निर्माण केले जात होते. की येथील लोकांनीच या स्तूपावरील हर्मिका आणि छत्री तोडून टाकलेली आहे. याचं कारण असं होतं, भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश आले, ब्रिटिशांना महाराष्ट्रामध्ये पहिली लेणी जी सापडली ही भाजी लेणी सापडली. ब्रिटिशांना हे माहिती होतं की या लेणीवरती जे स्तूप आहेत त्या स्तूपाच्या वरच्या साईडला सोनं ठेवलं जातं. तर ते या लेणीवरती आल्यानंतर त्यांनी वरच्या साईडला त्या हर्मिकेच्या वरच्या साईडला जे हिरे होते ते त्यांनी काढून घेऊन गेले. हीच बातमी आजूबाजूला पसरली. त्या लेणीवरती स्तूपामध्ये हिरे मोती आपल्याला पाहायला मिळतात. मग इथीलच काही लोक या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या स्तूपची तोडफोड सुरू केली. कारण की त्यांना ते माहीतच नव्हतं की ते हिरे मोती आहेत हे नक्की कुठे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी काही स्तूप संपूर्ण नष्टच केले जेणेकरून आपल्याला हिरे मोती हाताला लागतील. पण सुरुवातीला वरच्या साईडचे आपण जे हर्मिका पाहतोय हे जे सगळं नष्ट झालेलं आहे हे त्यावेळेसच त्या लोकांनी तोडून टाकलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. हे बघा, या ठिकाणी 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. त्या पाण्याच्या टाक्याच्या समोरील भिंतीवरती आपल्याला शिलालेख पाहायला मिळतो. ज्यांनी कोणी बुद्ध लेणीच्या कोरीवकामासाठी दान धर्म दिलेला आहे त्यांचा इथे शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. इकडे वरच्या साईडला देखील आपल्याला भिक्षू निवासांचं कोरीवकाम झालेलं दिसून येते. ते देखील आपण पाहूया. वरती जाण्यासाठी जागा व्यवस्थित नाही आहे. लेणीच्या बाहेरच्या साईडला देखील हे जे कोरीवकाम इथे होत होतं हे देखील आपल्याला इथे अर्धवट पाहायला मिळतं. इथे आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं हे लेणीचं अर्धवट कोरीवकाम झालेलं आहे. हे बघा, या ठिकाणी जे आसन आहे त्याचं काम देखील अर्धवट आहे. आपण इकडे लेणीच्या शेवटला आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा धबधबा पाहायला मिळतो. आपण आता शेवटच्या लेणीकडे आलेलो आहे. हे बघा, हे जे कोरीवकाम पाहिल्यानंतर समोरून जेव्हा हे कोरीवकाम पाहतो तर असं वाटतं हे मेडिटेशन करण्यासाठी जागा वगैरे कोरण्यात आलेली असावी, पण हे तसं नाहीये. जवळ आल्यावरती कळतं की इथे पाण्याची टाकी कोरण्यात आलेली आहे. पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी जेव्हा इकडे डोंगरावर पडतं त्या दगडाला एक नाळी तयार करण्यात आलेली आहे. वरच्या साईडला इकडे भिक्षू निवासस्थान कोरण्यात आलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी एक लहान आकाराचं भिक्षू निवासस्थान आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी हे बसण्यासाठी
आसन देखील या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे. ही शेवटची लेणी पाहिल्यानंतर असं वाटतं की हे पावसाने दगड कमजोर पडला असावा आणि हे ढासळलेलं असावं. पावसाचं पाणी आपल्याला इथे पडताना दिसत आहे. शेवटच्या लेणीच्या आतमध्ये देखील जाऊन बघूया. शेवटच्या लेणीवरती आल्यानंतर आपल्याला असं वाटतं या ठिकाणी भिक्षू निवासस्थान असावं, पण इथे आल्यानंतर असं वाटतं की इथे स्तूप असावं. कारण की जर इथं बघितलं येथील जे कोरीवकाम आहे हे गोलाकार आकाराचं आहे. म्हणजे आपण स्तूपाच्या साईडून प्रदक्षिणा घालतो त्याप्रमाणे इथे त्या दगडामध्ये कोरीवकाम झालेलं पाहायला मिळतं. पण येथील जे स्तूप आहे हा संपूर्ण नष्ट झालेला आहे. त्याचे अवशेष देखील आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. स्तूपाच्या डाव्या साईडला देखील आपल्याला बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं पाहायला मिळतो. हे बघा, खालच्या साईडला देखील भिक्षू निवासांचं कोरीवकाम झालेलं आहे. वरच्या साईडला देखील बघितलं त्या ठिकाणी देखील भिक्षू निवासांचं कोरीवकाम झालेलं आहे. ते आता आपण पाहणार आहोत. येथील भिक्षू निवासस्थानकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो संपूर्ण ढासळून गेलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे हा दगड कमजोर पडलेला आहे, त्यामुळे हा दगड संपूर्ण ढासळून गेलेला आहे. या साईडला देखील आपल्याला 3 भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. आणि जर इकडे आपण आतमध्ये आलो, येथील भिक्षू निवासस्थान जर आपण पाहिले तर हे भिक्षू निवासस्थान लहान आकाराचे आहे. हे बघा, या ठिकाणी बसण्याचं आसन आहे. लहान लहान आकाराचे 6 भिक्षू निवासस्थान आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. या भिक्षू निवासस्थानच्या बाजूला एक दगडी बेड कोरण्यात आलेला आहे. म्हणजे त्यावेळेस भिक्षू होते त्यांना बसण्यासाठी आसन कोरण्यात आलं होतं. या भिक्षू निवासस्थानचा जर आपण आकार पाहिला, हे खूप लहान आकाराचे आहेत. बाजूच्या लेणीतील जर भिक्षू निवासस्थान पाहिले ते मोठ्या आकाराचे होते. येथील हे लहान आकाराचे भिक्षू निवासस्थान आहेत. येथील हे बसण्याचं आसन आहे. चैत्यग्रहाच्या डाव्या साईडला जवळजवळ 15 भिक्षू निवासस्थान आपल्याला पाहायला मिळतात. या वरच्या साईडचे हे इकडे भिक्षू निवासस्थान आहेत. पावसाळ्यामध्ये इथे खूप शेवाळ वगैरे कातळवाडी झालेला आहे, त्यामुळे आपल्याला इकडे सांभाळून यायचं आहे. भिक्षू निवासस्थानचं जर आकार आपण पाहिलं तर लहान आकाराचं हे भिक्षू निवासस्थान आपल्याला इथे पाहायला मिळतात. एक भिक्षू या भिक्षू निवासस्थानामध्ये राहू शकतो अशा प्रकारे या भिक्षू निवासस्थानचं कोरीवकाम करण्यात आलेलं आहे. जवळजवळ सेम आकाराचे भिक्षू निवासस्थान आपल्याला पाहायला मिळत आहे. हे जे दगडी आसन बघतोय आपण, हे भिक्षूंना इथे मेडिटेशन करण्यासाठी, बसण्यासाठी व रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी हे आसन त्यांनी तयार केलं होतं. येथील भिक्षू निवास आपण पाहिलं तर खूप वेगळ्या प्रकारचं आहे. हे थोडं मोठ्या प्रकारचं भिक्षू निवासस्थान आहे. या आतल्या साईडला 3 भिक्षू निवासस्थान आपल्याला पाहायला मिळतात. दगडामध्ये खिडकी तयार करण्यात आलेली आहे. कारण की हे जे भिक्षू निवासस्थान आहे हे थोड्याशा आतल्या साईडला आहे. सूर्यप्रकाश आतमध्ये येण्यासाठी त्यांनी समोरच्या साईडला खिडकीचं कोरीवकाम केलेलं आहे. आज आपण भाजी लेणीवरती आलो होतो. या भाजी लेणीवरती आपल्याला 2 भंतीजी भेटलेले आहेत. सर, आप कहाँ से हो? मैं साउथ कर्नाटका से है। ये फर्स्ट आप लेनी? नहीं थर्ड। ये थर्ड है। हाँ। तो आप आज ये अभी जो आए हैं ये फर्स्ट टाइम है। ये आपका फर्स्ट टाइम है? फर्स्ट टाइम है। तो इसके अलावा आपने कोई लेनी देखी है? लेकिन थोड़ा थोड़ा देखा है। थोड़ा थोड़ा लेनी को हाँ, आपने हाँ। विजिट किया है? हाँ। तो आज ये भाजी लेने की आप विजिट के लिए आए? नहीं ऐसे हाँ घूमने आया थोड़ा। अच्छा अच्छा। हाँ। तो यहाँ से ही नजदीक आपको एक कारला लेनी भी है, तो वो भी आप घूमना चाहेंगे? अच्छा बाद में दिखाएगा, हाँ, टाइम होने से दिखाएगा। अच्छा, तो आज आप पहली भाजी लेणे हो. देखने वाले? अल्लाह अरे सर, तुम्ही पहिल्यांदा आमच्या सोबत लेणी पाहायला आलं, कसं वाटलं तुम्हाला? अतिशय सुंदर. की जाधव सरांमुळे आम्हाला लेणीबद्दल माहिती मिळाली. वैशिष्ट्य म्हणजे की ह्या लेणीच्या आसपास जी काय लोहगड आहे, बाजूला तो विसापूर गड आहे. म्हणजे जो 2700 वर्षापूर्वी जो गड कधी बघितला नव्हता माझ्या या आयुष्यातला, तो आज मी सुंदर बघितला. आणि पावसाचे झरे, सुंदर असे निसर्ग, ते या लेणीमध्ये जी लाकडं कोसळलेली होती ती पुन्हा भारतीय पुरातन विभागाने त्याचं काम केलं, त्याची दखल घेतली. परंतु की जी काही लोकांना जे माहीत नसतं की जे बूट घालून आतमध्ये जातात, की त्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे की कुठे हे बूट घालून चालू नये, की जिथे जे आपलं प्रार्थना स्थळ आहे तिथे तरी बाकीच्या लोक, कारण की ते एवढा सुंदर बोर्ड लावलेला आहे तरी काय सुशिक्षित लोकांना काय कळत नाही, फक्त फोटोग्राफी आणि याच्यामध्ये ते दंग असतात.
तर ते इथे जे वर्ग ज्या सिक्युरिटी गार्ड दिले तर त्यांनी हे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आतापर्यंत किती लेणी फिरलात? आतापर्यंत माझ्या 11 लेण्या झाल्यात. सरांबरोबर आम्ही गेलो. सूरज जगताप सर आहेत तिथे, आम्ही पितळखोराला गेलो होतो. त्या तिथे सुद्धा फार मोठा सूरज सरांच्या नावावर 250 लोक आली होती. 250 लोकांमध्ये जर आम्हाला एकच बोनी वाटते की जर आमचे सर सूरज सर जिथे असते तर आम्हाला अधिक माहिती मिळाली असते. बरोबर. हा, पण दुसऱ्या वेळेस आम्ही येऊ ज्यावेळेस सूरज सरांना आम्ही नक्की घेऊन येऊ आणि त्यांच्याकडून आम्ही जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जर आपल्याला बौद्ध लेणीबद्दल बारकाईने माहिती हवी असेल तर आपण लोकांनी नक्की सूरज सरांसोबत जावं आणि लेणी समजून घ्याव्या. सूरज सरांचे बरेचसे अभ्यास दौरे असतात. त्यांच्यासोबत आपण गेल्यानंतर लेणीवरील जे शिल्प आहेत, लेणीचा जो इतिहास आहे ते खूप बारकाईने सांगतात. म्हणून आपल्याला जर बारकाईने लेणी समजून घ्यायची असेल तर सूरज सरांसोबत आपण नक्की जा आणि लेणी समजून घ्या. भाजे बौद्ध लेणीवरती आपण जायचं कसं ते समजून घेऊया. जर आपण मुंबईवरनं ट्रेनने जात असाल तर आपण एक्सप्रेसने लोणावळा स्टेशनवर उतरायचं आहे. जर आपण पुण्यावरून येत असाल तर चांगलंच आहे. पुण्यावरून आपण लोकल ट्रेनने देखील येऊ शकता. लोणावळा स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला लोकल ट्रेन पकडायची आहे. मळवली स्टेशनला उतरायचं आहे. मळवली स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला ईस्टला जायचं आहे. उजवीकडून बाहेर पडायचं आहे. जर आपण चालत जाणार असाल तर फक्त स्टेशनपासून भाजे लेणीपर्यंत 1 किलोमीटरचा अंतर आहे. रिक्षाला 25 रुपये देऊन आपण अगदी 5 मिनिटात पोहोचू शकता. भाजे बौद्ध लेणीच्या आधी आपल्याला सुंदर असा धबधबा पाहायला मिळतो. लेणी चढण्यासाठी आपल्याला जवळजवळ 20 मिनिटे लागतात. त्या लेणीच्या पायऱ्या आहेत या कमी उंचीच्या आहेत. आपण सहज जाऊ शकता. भारतीय पुरातत्व विभागाने या ठिकाणी तिकीट देखील ठेवली आहे. तिकिटाची मात्र शुल्क आहे 25 रुपये. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.